पवार फडणवीसांची 1.5 तासापासून चर्चा पार पडली आहे। अजित पवार यांची राष्ट्रवादी मंत्रिपदासाठी अजूनही वेटिंगवर दिसते। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांना मंत्रिपदासाठी अजूनही फोन आला नाहीये। राष्ट्रवादीला मंत्रिपदासाठी फोन न आल्यानं अजित पवार सध्या नाराज दिसतात। फडणवीसांकडून अजितदादांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत। तटकरेंच्या निवासस्थानी दोघांमध्ये ही 1.5 तास चर्चा सुरू असल्याचं समजतंय। 1.5 तासानंतर फडणवीस तटकरेंच्या निवासस्थानाहून बाहेर पडले आणि आपण सध्याची ही लाईव्ह दृश्य पाहतोय। जी चर्चा होती ती 1.5 तासापासून सुरू होती आणि ही चर्चा अखेर संपलेली आहे। तर फडणवीस यांच्याकडून अजितदादा यांचे मनधरणीचे प्रयत्न करत सुरू होते, त्यासाठीच ही बैठक दिल्लीमध्ये सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी सुरू होती। तब्बल 1.5 तास ही चर्चा झाली। तर अजित पवार यांची राष्ट्रवादी मंत्रिपदासाठी अजूनही वेटिंगवर दिसते। तर सुनील तटकरे यांच्या निवासस्थानावरून आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, आपण पाहू शकतो खरं तर 1.5 तासापासून ही चर्चा सुरू होती आणि अखेर ती चर्चा संपलेली आहे। नेमकं काय घडलं? आज राजधानी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। या शपथविधी सोहळ्यात महत्त्वाचे जे केंद्रीय मंत्री आहेत ते शपथ घेणार आहेत। मात्र असं असताना एनडीएतल्या घटक पक्षाच्या वेगवेगळ्या खासदारांना पीएमओ कार्यालयाकडून फोन गेले। अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या एकाही खासदाराला पीएमओ कार्यालयाकडून फोन आलेला नाही आणि यानंतर नाराजी जी आहे ती पाहायला मिळते। अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सुनील तटकरे यांचं हे दिल्लीतलं निवासस्थान आहे। दिल्लीतल्या सुनील तटकरेंच्या या निवासस्थानात जी महत्त्वाची बैठक आतमध्ये पार पडली। 1.5 तासांपेक्षा जास्त वेळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या या नेत्यांची समजूत काढण्यासाठी, मनधरणी करण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले होते। आपण बघतोय हे सुनील तटकरे यांचं दिल्लीतलं निवासस्थान आहे आणि याच ठिकाणी सुनील तटकरे, त्यासोबतच प्रफुल्ल पटेल, उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे हे सगळे नेते जे आहेत ते या ठिकाणी आपण बघतोय की प्रफुल्ल पटेल या ठिकाणी बाहेर पडता आहेत। प्रफुल्ल पटेल हे आता सुनील तटकरे यांच्या निवासस्थानापासून रवाना होताना आपण पाहतो। सुनील तटकरे यांच्या निवासस्थानाहून प्रफुल्ल पटेल आपण बघतोय बाहेर पडतायत। त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत। प्रफुल्ल पटेल नेमकी काय प्रतिक्रिया देतात हे पाहावं लागेल या निमित्तानं। प्रफुल्लभाई जाताना बोलला होता, आपण बघतो की रवाना झालेले आहेत प्रफुल्ल पटेल। कुठलीही प्रतिक्रिया न देता प्रफुल्ल पटेल हे रवाना झालेले आहेत। अजूनही घरामध्ये जर आपण बघितलं असेल तर बाकीचे नेते घरात आहेत, ज्यामध्ये अजित पवार असतील, सुनील तटकरे असतील, त्यासोबतच अत्यंत महत्त्वाचे जे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले नेते आहेत ज्यांची प्रतिक्रिया खरं म्हणजे महत्त्वाची होती। अजित पवार या ठिकाणी आपल्याला फ्रेममध्ये दिसत आहेत। अजित पवार देखील आता थोड्या वेळात या ठिकाणाहून रवाना होणार आहेत। अजित पवार, छगन भुजबळ हे महत्त्वाचे नेते जे आहेत, सुनील तटकरे देखील आपल्याला बघतात। पुढारी न्यूजवर हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय, ज्यामध्ये आपल्याला अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, सुनील तटकरे हे सगळे नेते या ठिकाणी बैठक संपवून बाहेर पडताना पाहायला मिळत आहेत। प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत आपण बोललो पण त्यांनी कुठली प्रतिक्रिया दिली नाही, कारण नाराजी दिसते। आपण जर बॉडी लँग्वेज बघितली या सगळ्या नेत्यांची तर आपल्याला अंदाज येईल, कारण बाकी घटक पक्षांचे नेते शपथ घेणार आहेत। मात्र हे जे आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत, ज्यामध्ये अजित पवार आहेत, प्रफुल्ल पटेल थोड्या वेळापूर्वी गेले, छगन भुजबळ आहेत, धनंजय मुंडे आहेत, हे जे नेते आहेत ते खरं म्हणजे या ठिकाणी काय प्रतिक्रिया देतात हे पाहावं लागणार आहे। त्यांच्या प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाच्या ठरतात, कारण आज जी सगळ्यात मोठी घडामोड घडली ती घडामोड म्हणजे जी सगळ्यात महत्त्वाच्या ज्या चर्चा घडता आहेत। आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांना जे मंत्रिमंडळाच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे स्थान दिलं गेलं नाही, त्यानंतर जी नाराजी या सगळ्या नेत्यांमध्ये दिसते। प्रफुल्ल पटेल जाताना कोणतीही प्रतिक्रिया न देता गेले। देवेंद्र फडणवीसांनी 1.5 तास या सगळ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत चर्चा केलेली आहे आणि काय नेमकी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न झालाय तो आपण पाहिलेला आहे। सुनील तटकरे यांचं हे JRG रोड दिल्लीतलं निवासस्थान आहे आणि याच निवासस्थानात जी आहे ती बैठक पार पडलेली आहे। मात्र कुठल्याही पद्धतीनं जो नाराजीचा सूर होता तो दूर झाल्याचा आपल्याला दिसलं नाही। आपण बघतोय हे महत्त्वाचे जे नेते आहेत, डाव्या बाजूला अजित पवार बसलेले आहेत, सुनील तटकरे पुढच्या बाजूला, डाव्या बाजूला आपण अजित पवारांना विचारणार आहोत। पलीकडच्या बाजूला अजित पवार आहेत, अजित पवारांना विचारण्याचा प्रयत्न करूयात। अजित दादा प्लीज, दादा गाडीत बस, ड्रायव्हर गाडी चला, गाडी चला, जल्दी गाडी बोलो कर।
चल 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 ट्रायपॉड रेडी. तर आपण सध्या ही एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य पाहतोय. नुकतंच आपण पाहिलं की अजित पवार आणि सुनील तटकरे हे चर्चा करून निघाल्याचं पाहायला मिळत आहे. याआधी प्रफुल्ल पटेल सुद्धा निघाले होते आणि या तीनही नेत्यांनी कोणीही प्रतिक्रिया देण्यास या तीनही नेत्यांनी प्रतिक्रिया कोणा माध्यमांना दिलेली नाहीये आणि जी चर्चा सुरू होती 1.5 तासापासून ती अखेर संपलेली आहे. फडणवीसांकडून अजितदादांच्या मनधरणीचे हे प्रयत्न सुरू होते, त्यासाठी खरं तर ही बैठक सुरू होती आणि ही बैठक अखेर संपल्याचं पाहायला मिळत आहे. आपण पुढारी न्यूजवर ही एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य पाहतोय. तर तटकरेंच्या निवासस्थानी दोघांमध्ये ही 1.5 तास चर्चा झाली आणि 1.5 तासानंतर फडणवीस हे तटकरेंच्या निवासस्थानाहून बाहेर पडलेले आहे. नुकतंच आपण पाहिलं देवेंद्र फडणवीस हे निघालेले आहेत, सोबतच अजितदादा आणि सुनील तटकरे हे सुद्धा चर्चा संपवून निघाल्याचं पाहायला मिळत आहे. खरं तर संध्याकाळी हा शपथविधी सोहळा होतोय, त्याआधी दिल्लीत अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत आणि अजितदादांच्या मनधरणीचे प्रयत्न हे खरं तर फडणवीस यांच्याकडून सुरू होते. तब्बल 1.5 तासापासून ही चर्चा सुरू होती. दिल्लीत ही चर्चा सुरू होती. सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी ही 2 नेत्यांमध्ये चर्चा सुरू होती. अखेर ती चर्चा संपलेली आहे. तर पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर यांच्याकडे जाऊया. ज्ञानेश्वर, नेमकं काय घडतंय? कारण तीनही नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिल्याचं पाहायला मिळत आहे. सगळ्यात महत्त्वाची घडामोड म्हणजे 1.5 तास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाली अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या सगळ्या नेत्यांसोबत, ज्यामध्ये प्रफुल्ल पटेल होते, अजित पवार होते, सुनील तटकरे होते, छगन भुजबळ होते, धनंजय मुंडे होते. या सगळ्या नेत्यांमध्ये देवेंद्र फडणवीसांसोबत जेव्हा चर्चा झाली, चर्चा झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बाहेर पडले. त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया माध्यमांना दिली नाही. अगदी काही वेळात तिथून प्रफुल्ल पटेल बाहेर पडले. त्यांनी देखील माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरं दिली नाहीत, कारण आज एनडीएतल्या घटक पक्षातल्या वेगवेगळ्या खासदारांना शपथविधीसाठी फोन गेले. पंतप्रधानांसोबत त्यांचा चहापानाचा कार्यक्रम झाला, पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या एकाही नेत्याला, एकाही खासदाराला आज पंतप्रधानांसोबत जो चहापानाचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमासाठी बोलवण्यात आलेलं नव्हतं. आणि म्हणून जी नाराजी आहे मंत्रिपदामध्ये, आजच्या शपथविधीच्या सोहळ्यामध्ये मंत्री म्हणून कोणालाही स्थान दिलं गेलं नाही अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या कुठल्याही खासदाराला. आणि म्हणून त्यांची जी नाराजी आहे ती आपल्याला बघायला मिळते, कारण देवेंद्र फडणवीसांनी नाराजी दूर करण्याच्या निमित्तानं जी भेट घेतली, त्या भेटीनंतर कोणताही नेता या माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना आपल्याला दिसला नाही. आपण बघतोय जो ताफा आपल्याला पुढे पाहायला मिळतोय, अगदी याच पुढच्या गाडीच्या पुढे जी गाडी आहे, या गाडीतून उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यासोबतच मंत्री छगन भुजबळ, सुनील तटकरे हे आपल्याला रवाना झालेले पाहायला मिळत आहेत. खरं म्हणजे आपण सातत्यानं या सगळ्या नेत्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. सुनील तटकरे यांच्या निवासस्थानाच्या समोर जेव्हा हे सगळे नेते चर्चा करत होते आणि बाहेर आल्यानंतर जेव्हा माध्यमांचे प्रतिनिधी त्यांना का तुम्हाला डावललं गेलं हे प्रश्न विचारत होते, यावर एकाही नेत्यानं प्रतिक्रिया दिलेली नाही. एक प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी बैठकीला सुरू होण्यापूर्वी म्हणजे आतमध्ये जाताना दिली होती की आम्हाला कोणताही निरोप आलेला नाही, आम्ही माध्यमांसोबत काय बोलायचं. आपल्याला बघायला मिळत होतं की अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या सगळ्या खासदारांमध्ये, नेत्यांमध्ये नाराजी आहे. आणि आता हे सगळे जे नेते आपल्याला पुढे रवाना होताना आपण पाहिले, ते देखील न बोलता निघून गेलेले आहेत. आपण प्रयत्न करतोय त्यांना भेटण्याचा, त्यांना प्रश्न विचारण्याचा. नेमकं का डावललं गेलं हा प्रश्न तर खरं म्हणजे चर्चेला जातोच आहे. राज्याच्या राजकारणात सध्या आता ज्यांना ज्यांना मंत्रिपदं मिळाली त्यांची जेवढी चर्चा सुरू आहे, तेवढी जोरकसपणे चर्चा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पहिल्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या कार्यक्रमात स्थान का नाही या मुद्द्याची चर्चा सुरू असताना पाहायला मिळते. खरं म्हणजे एनडीएतले सगळे घटक पक्ष, महाराष्ट्राचा म्हणून जर आपण विचार केला तर महायुतीतले 3 महत्त्वाचे पक्ष, ज्यामध्ये भाजप, शिंदेची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे यांना संधी मिळेल, मंत्रिपदाची शपथ घेण्याची संधी मिळेल अशी चर्चा होती. मात्र ही चर्चा असफल ठरताना पाहायला मिळते. अजित पवारांनी जी माहिती दिली होती, त्यांनी JP नड्डा यांना विनंती केलेली होती की आमच्या अजित पवारांच्या खासदारांना अर्थात राष्ट्रवादीला संधी मिळावी, खासदारांना मंत्री म्हणून संधी मिळावी. मात्र ही संधी जी आहे ती दिली गेली नाही. JP नड्डांनी या पहिल्या जी भेटी गाठीतून जी चर्चा समोर आलेली होती त्यातून त्यांना स्थान दिलं गेलं नाही, हे चित्र स्पष्ट होताना पाहायला मिळत आहे. खरं म्हणजे या सगळ्या घटनेनंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये नाराजी आहे हे अगदी स्पष्टपणे जाणवत आहे. कारण आपण देहबोली जर पाहिली नेत्यांची तर ती नाराज असल्याची दिसते. त्यांना कुठल्याही माध्यमांच्या प्रश्नांवरती जेव्हा प्रतिक्रिया विचारल्या जात आहेत पत्रकारांकडून, तेव्हा ते न बोलता निघून जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण जो प्रयत्न करतो आहोत की
कुठे नेमके पुढे हे सगळे महत्त्वाचे नेते जात आहेत, तिथे त्यांना काही प्रश्न विचारता येतोय का, हा आपला प्रयत्न असणार आहे. कारण आजचा दिवस महत्त्वाचा यासाठी आहे, या सगळ्या नेत्यांची भूमिका जाणून घेणं यासाठी महत्त्वाचं आहे. कारण महायुतीच्या या सगळ्या NDAच्या घटक पक्षांच्या मधलं महत्त्वाचं स्थान जे आहे ते अजित पवारांचं असल्याचं ते सातत्यानं सांगतात, राष्ट्रवादीचं असल्याचं ते सातत्यानं सांगतात. मात्र त्यांना डावललं का गेलं हा महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे, ज्यामध्ये महत्त्वाचे सगळे चेहरे आहेत, ज्यांनी राज्यात मंत्री म्हणून काम केलेले आहेत, असे नेते आहेत, त्यांना मात्र इथे संधी दिली गेली नाही हे स्पष्ट झालेलं आहे. जेव्हा पंतप्रधानांसोबत आज शपथ घेणारे खासदार आहेत ते चहापाण्याच्या कार्यक्रमाला हजर होते, तेव्हा सुनील तटकरेंच्या निवासस्थानी अगदी काही किलोमीटर पाठीमागे जिथे आपण दाखवलं की घर आहे, त्या घरात सगळ्यांची एकत्रितपणे बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सगळे महत्त्वाचे राज्यातले अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले नेते हजर होते. या नेत्यांची मनधरणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस देखील पोहोचले होते. त्यांना देखील आपण प्रश्न विचारला, मात्र प्रतिक्रिया जी आहे ती आपल्याला मिळाली नाही. आता आपण अजित पवार यांचा जो हा ताफा आहे तो पुढे प्रयत्न करतोय, त्यांना काही आपल्याला या निमित्तानं जे प्रश्न विचारायचे आहेत. खरं म्हणजे अजित पवारांच्या या सगळ्या आजच्या दिवसभरातल्या वेगवेगळ्या घडामोडींपैकी, शपथविधीच्या आजच्या दिवसभरातल्या घडामोडींपैकी ही महत्त्वाची घडामोड आहे, जिथे आपल्याला विचारावं लागेल की नेमकं असं काय घडलं, नेमकी अशी कोणती कारणं आहेत, जिथे शपथविधीच्या सोहळ्यात आज कुठल्याही पद्धतीचा जो सहभाग आहे मंत्री म्हणून तो अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नाही, यावर सध्या खल होताना पाहायला मिळतोय. स्वाभाविकपणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजी तर आपल्याला पाहायला मिळणारच आहे, पण नेत्यांची जर आपण एकंदर बोली पाहिली तर ती देखील नाराज असल्याचं पाहायला मिळतंय. आपण जेव्हा प्रश्न विचारण्याचा या सगळ्या नेत्यांना प्रयत्न करतोय, तेव्हा माध्यमांच्या प्रतिनिधींना अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या एकाही नेत्याकडून प्रश्नांना उत्तर दिली गेली नाही, ज्यामध्ये प्रफुल्ल पटेलांनी तर किती वेगाने ते निघून गेले हे आपण पाहिलं. त्यानंतर अजित पवार, त्यासोबत सुनील तटकरे, छगन भुजबळ हे ज्या गाडीमध्ये बसले होते ते तिथून किती वेगाने पुढे निघाले हेही आपण पाहिलं. अजूनही त्यांचा जो प्रवास आहे तो सुरू आहे, आपण पाहतोय की ते नेमके कुठे पोहोचतील. तिथे आपल्याला काही त्यांना प्रश्न विचारता येत आहेत का, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नेत्यांकडून आपल्याला आज त्यांना जे शपथविधीमध्ये स्थान दिलं गेलं नाही, मंत्रीपद ज्यांच्या वाट्याला आज आलं नाही, ते काही या सगळ्या घटनेवर बोलतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल. तेव्हा जे बोलतील ती प्रतिक्रिया अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून येणारी अत्यंत महत्त्वाची असेल. हे वरिष्ठ नेते नेमकं काय बोलतात, त्यांची भूमिका काय आहे हे आपण पाहणार आहोत. हो हो, नक्कीच ज्ञानेश्वर, अजित पवार नेमक्या कोणत्या दिशेने रवाना झालेले आहेत आणि त्यांची नेमकी पुढची भूमिका काय आहे? बरोबर आहे, अजित पवार यांची पुढची भूमिका काय हाच महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे. हेच आपण अजित पवारांना विचारणार आहोत आणि त्याच्यासाठीचाच आपला हा सगळा पाठलाग सुरू आहे. आपण दिल्लीतल्या या रस्त्यांवरती आहोत. सुनील तटकरे यांच्या निवासस्थानातून बाहेर पडल्यानंतर अजित पवारांचा जो ताफा आहे तो वेगाने आपल्या या पुढच्या दिशेनं आपल्याला गेल्याचं पाहायला मिळतंय. खरं म्हणजे आत्ता या क्षणाला अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांच्या प्रतिक्रिया महत्त्वाच्या ठरणार आहेत. पुढची भूमिका काय अजित पवारांच्या राष्ट्रवादीची हेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि त्याच्याच निमित्तानं आपला हा जो सगळा फॉलोअप आहे तो आपण घेतोय. ही सगळ्यात महत्त्वाची जी घडामोड आहे या क्षणाची, कारण राज्यात सगळीकडे चर्चा सुरू असताना आपण बघतोय की जी सगळी महत्त्वाची घडामोड आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या एकाही खासदाराला मंत्रिमंडळात स्थान न दिल्याची ती महत्त्वपूर्ण ठरते. आणि म्हणून जी नाराजी आहे ती तर उघडपणे आपल्याला जाणवतेच आहे, पण अजित पवार नेमकी या सगळ्या आजच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या कार्यक्रमातून त्यांच्या खासदारांना जी संधी दिली गेली नाही, म्हणजे प्रफुल्ल पटेल यांचं नाव किती शेवटपर्यंत चर्चेत होतं हे आपण पाहिलं. जवळपास प्रफुल्ल पटेल आज मंत्रिपदाची शपथ घेतील असं सांगितलं जात होतं. असं असताना अचानकपणे जेव्हा प्रफुल्ल पटेल माध्यमांना येऊन जाहीरपणे सांगतात की मला कुठलाही निरोप आलेला नाही, मी माध्यमांशी काय बोलणार, याचा अर्थ स्पष्टपणे ज्या आजच्या सगळ्या घडामोडी घडल्या, माध्यमांना जी प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली, त्यानंतर वेगवेगळ्या ज्या घडामोडी आपण पाहिल्या, ज्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्या नेत्यांची भेट घेणं असेल, त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न असेल आणि त्यानंतर राष्ट्रवादीचे सगळे नेते माध्यमांशी न बोलता निघून जाणं असेल, ही त्यातली जी अधोरेखित करणारी सगळी घटना आहे. या घटनेतून जो नेमका संकेत मिळतोय नाराजीचा तो आपण लक्षात ठेवायला हवा. हो हो, नक्कीच ज्ञानेश्वर, आपण पाहू शकतो खरं तर अजितदादांची नाराजी दूर करण्याचा फडणवीसांचा हा प्रयत्न होता. त्यासाठी ही एकंदरीत बैठक सुरू होती. समजा जर हा फडणवीसांचा प्रयत्न फसला तर आपल्याला विधानसभेला काही वेगळं चित्र पाहायला मिळू शकेल का? ज्ञानेश्वर, नेमकी काय भूमिका घेतात? विधानसभा निवडणुका असतील किंवा पुढच्या एकूण सगळ्या महायुतीतले घटक पक्ष म्हणून
काय त्यांची सगळी एकूण बाजू असणार आहे ही जाणून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि त्याच्याच निमित्तानं आपला प्रयत्न या सगळ्या नेत्यांशी बोलण्याचा की काय नेमकी या सगळ्या नेत्यांची भूमिका ठरलेली आहे. खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस बाहेर पडल्यानंतर हे सगळे नेते पटापट बाहेर पडले, माध्यमांशी ते बोलले नाहीत, वेगाने पुढे गेले, त्यांचा ताफाही वेगाने पुढे जाताना आपण पाहतो. मात्र त्यांची भूमिका जाणून घेणं या क्षणाला महत्त्वाचं ठरतं. काय नेमकी त्यांची या क्षणाला भूमिका आहे जेव्हा त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं गेलं नाही. हे स्वाभाविक आहे की या सगळ्या घटनेतून जे संकेत मिळायचे होते ते मिळालेले आहेत. नक्कीच ज्ञानेश्वर, अजित दादा यांची पुढची भूमिका नेमकी काय असेल हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी.